मित्र हो नमस्कार, मी रिनेश रंजन। आज एका नवीन भागामध्ये नवीन विषयामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। मित्र हो, धनंजय मुंडेंचा राजीनामा व्हावा यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटत असतानाच धनंजय मुंडेंचे घोटाळे अगदी पुराव्यानिशी पुरावे सोबत ठेवून उघड करणाऱ्या अंजली दमानियांच्या भावना आज मात्र हो मित्र हो ऐकण्यासाठी आपण तयार राहा। वाल्मिक कराडला तुरुंगात स्पेशल चहा जेवण मिळते असं दमानियांचं मत आहे। मित्र हो, त्याला हातकड्या नाही का, हातकड्या वाल्मिकला नाहीत हा सवाल आहे। राजीनामा जाऊ द्या खड्ड्यात असं अंजलीताई म्हणतात आहे। मला नाही पडली आहे कशाची, मला असं वाटतं या माणसाला बडतर्फ करा, अर्थात कुणाला, धनंजय मुंडेला। 10 वर्ष संघटित गुन्हेगारी यांच्या माणसाने केली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याचे आदेश दिले। कसला राजीनामा घेताय? का मुख्यमंत्र्यांना एका ओळीत सांगता येत नाही की हा मंत्री मला नको आहे? का सांगता येत नाही? आणि या संवेदना कधी राजकारणात परत येतील याची मी वाट बघते आहे असं अंजली दमानिया पत्रकारांपुढे म्हणतात। मित्र, आता आमच्याकडून पुराव्याची अपेक्षा अजिबात करू नका, आम्ही सर्व शोधून तुमच्या पुढे मांडतो। आधी अजित पवार म्हणाले पुरावे मिळाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही, नंतर म्हणाले सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही। तुम्ही काय लॉर्ड लागले आहेत? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधी सारखे वागा। जनता बघते आहे तुमच्याकडे। अजित पवार साहेब असं दमानिया म्हणतात। बस झालं आता तुमचं हे घाणीचं आणि गलिच्छ राजकारण, नको आहे आम्हाला। याच्या पुढे हे सगळे तसेच्या तसेच वागणार आहेत, राहणार आहेत। सगळ्यांना आपापल्या लोकांना वाचवायचं आहे, घोटाळ्यातून बाहेर ठेवायचं आहे। हे सगळे जण येणार, घाण करणार, पैसे खाणार आणि आपण बघत बसायचं सामान्य जनतेनं। वरून काही बोलायचं पण नाही। मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत। आज संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले, कालपासून फोटो व्हायरल झाल्यावर ते स्वतः गृहमंत्री आहेत ना, त्यांना सीआयडींनी यापूर्वी सांगितलं नसेल का? ते फोटो दाखवले नसेल का? अगदी दाखवले असतील असं दमानियांचं मत आहे। असे व्हिडिओ दाखवलेच असेल तरी तुम्हाला एवढा उशीर राजीनामा घेण्यासाठी का लागतो आहे? कराडचा सीसीटीव्ही बंद आहे जेलमधला, त्याची सर्व सरबराई व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट त्याला तिथे मिळत आहे का? कोण आहे तो? आणि काय समजता तुम्ही सामान्य माणसांना, सामान्य जनतेला? हे शासन काय समजत आहे सामान्य माणसांना? आम्ही भिकारी आहोत, आम्ही थर्ड क्लास आहोत। चिडून कोणी गेलं मेलं पुरलं तरी त्याची कोणी कारवाई करणार नाही। कंटाळा येतोय म्हणतात, अगदी राग येतोय म्हणतात दमानिया या सगळ्यांचा। नको मला आता या माणसांचा राजीनामा काही नको। मला असं वाटतं उचलून फेकून द्या या माणसाला। कुणाला? धनंजय मुंडेला। मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करते आहे, म्हणते जे हे चाललं आहे यांचं अधिवेशन सध्या जे सुरू आहे, अधिवेशन करण्यासाठी एकही मंत्री पात्र नाही असं अंजली दमानियांचं मत आहे। आज याला बडतर्फ केलं गेलं नाही तर उद्या याचं अधिवेशन बंद पाडायचं, यांचं अधिवेशन बंद करायचं। आपण ही लक्षात ठेवायचं। ही लोकशाही आहे, लोकशाही लोकांसाठी असते, ही राजेशाही नाही। ही राजेशाही यांची बंद पाडायची किमया सुरू ठेवली पाहिजे। सामान्य माणसं कष्ट करतो, आपण 30% टॅक्स भरतो आणि हा आपला टॅक्स हे सगळे मंत्री मिळून खाऊन टाकतात। जो उठतो तो खातो, माणसांना चिरडून पुढे जातो, मारून टाकतो। पोलिसांकडे गेलो तर पोलीस दखल घेत नाही। पोलिसांना देखील हफ्ते हवे आहेत। वरून हे लोक, यांची माणसं खंडणी मागणार, लोकांचा जीव घेणार, दिली नाही तर। लोकांनी व्यवसाय करायचे कसे हा प्रश्न आहे। असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का? असं पत्रकारांपुढे बोलताना रागावतोय त्यांचा। मित्र हो, अंजली दमानिया मागील 2 महिन्यांपासून धनंजय मुंडेंच्या घोटाळ्यांचे पुरावे सरकारकडे देत आहेत।
परंतु आज शेवटी त्यांचा देखील त्रागा होतो आहे, त्रागा झाला आहे. पत्रकारांपुढे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले चक्क. अंजली दमाने यांचा हा आक्रोश कदाचित देवाने मित्र हो आज ऐकला असावा आणि कर्मधर्म संयोगाने ही पत्रकार परिषद सुरू असतानाच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची बातमी येऊन धडकली. मित्र, या लोकशाहीत या सरकारचा इतका निगरगट खेळ कसा काय चालतो? इतके दिवस का लागतात राजीनाम्याला? सर्व नेत्यांवर थोडी का होईना पण जनतेची पकड आता हल्ली निर्माण झाली आहे. मित्र, ती पकड तशीच कायम ठेवावी. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी खऱ्या अर्थाने अंजली दमाने यांना हे श्रेय जातं. हाच राजीनामा धनंजय मुंडेंनी 2 महिने आधी दिला असता तर इब्रत वाचली असती ना. आम्ही बोललो होतो व्हिडिओमध्ये का हा महाराष्ट्र आहे. धनंजय मुंडे साहेब, इतकी दोरी ताणायची नसते. इथं लोकशाही आहे, अजून शाबूत आहे. झाली ना तुमची बदनामी, आता काय व्हायची राहिली आहे? बदनामीचा एक लफडा नाही तर अनेक लफडे तुमचे पुढे आले आहेत, जनतेपुढे आले आहे, पूर्ण महाराष्ट्राने ऐकले आहेत. तुम्ही आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा अशी मागणी आहे महाराष्ट्राची. हुजूर बड़ी देर कर दिया आपने, कलम भी गई और कलाई भी. खरंच राजीनामा झाला आहे का? तर होय, राजीनामा धनंजय मुंडेंनी दिला आणि मुख्यमंत्र्यांनी तो घेतला. मित्र, आपल्या सर्वांचा विश्वास बसेल पण महाराष्ट्रातील माहितीये का, एका व्यक्तीला या राजीनाम्याचं फार दुःख झालं असेल. तो एक स्वयंघोषित पत्रकार आहे, कुलकर्णी नावाचा. ते कुलकर्णी नावाचे सद्गृहस्थ आहेत, पत्रकार आहेत. करुणा मुंडेंनी राजीनामा होणार हे ठणकावून सांगितल्यावर या दादासाहेबांनी त्यांचं हसू उडवलं होतं. आता काल परवा त्यांनी एक व्हिडिओ तयार केला होता त्यावर. ते असेच व्हिडिओ तयार करतात, फार उपहासात्मक त्यांचे विश्लेषण असते. मित्र, फार मान हलवून 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 सत्तेची पाठराखण करतात दररोज. लक्षात येतं ना आमच्या. कुलकर्णी बरं नव्ह, हे जमाना गेला तुमचा तो. तुम्ही प्रसार माध्यमांची खिल्ली उडवता. मागील काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या मागे पत्रकार गेले आणि त्यांनी प्रश्न का विचारले असं या साहेबांचं मत होतं. तेव्हा देखील हे दादा पत्रकारांची खिल्ली उडवत होते. पत्रकारांची खिल्ली उडवताय राव. प्रश्न सत्तेला का विचारायचे असतात आणि केव्हा विचारायचे असतात यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल, बघून घ्याल तो. कुलकर्णी साहेब, एक अख्खा व्हिडिओच मित्र हो या कुलकर्णी महोदयांच्या पत्रकारितेवर मी बनवणार आहे. मित्र हो, नेत्यांसोबत आपण अशा चाटुकार बदक वड्यांवर देखील लक्ष ठेवायला पाहिजे. ही दिशाभूल करतात समाजाची, लक्षात घ्या. यांच्याकडे भाषा खूप आहे, भाषा शैली, कारण यांना ते जन्मजातच त्याचं त्यांना ट्रेनिंग आहे. असा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. आता राजीनामा झाला, पेढेवाटा कुलकर्णी साहेब, बातमी लिहा आणि असं करत जाऊ नका. कृपा करून संवेदना लोकांसाठी ठेवा, सत्तेसाठी आवश्यकता नाही ठेवण्याची. ते घेतात स्वतःची काळजी. मित्र हो, आज या विषयात एवढंच. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत मित्र हो, नमस्कार. पण जाता जाता एक पुन्हा विनंती, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र हो, तुमचं सहकार्य, तुमचं प्रोत्साहन अतिशय आवश्यक आहे. आणि मित्र हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला खरंच असं वाटत असेल की महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत हा व्हिडिओ जावा, हा भाग जावा किंवा अन्य व्हिडिओ नेहमी जात राहावे, तर मित्र हो, प्रत्येक व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं शेअर करण्याचा प्रयत्न करत जा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अगदी बिनधास्त व्यक्त व्हा. मी तुमच्या प्रत्येक माणसाची, प्रत्येक माझ्या श्रोत्यांची, माझ्या सबस्क्रायबर्सची कमेंट मी ऐकतो, वाचतो. प्रत्येकाची कमेंट वाचतो मित्र. आणि मी काही दिवसांनंतर या कमेंटबद्दल थोड्या चर्चा देखील, एक भाग देखील त्यावर स्पेशल बनवणार आहे मित्र. तर पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.